विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं मिशन 125 पाहायला मिळणार आहे। भाजपकडनं राज्यामधील 50 जागा चिन्हांकित करण्यात आलेल्या आहेत। 50 जागांवरती भाजपचा सहज विजय होईल अशी केंद्रीय नेत्यांची माहिती आहे। मात्र 75 जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील। 45 जागांची राज्यामधील बड्या नेत्यांवरती जबाबदारी सोपवण्यात आल्याचं कळतंय। प्रत्येक बड्या नेत्यावरती एका जिल्ह्याची जबाबदारी देण्याचं नियोजन भाजपकडनं सुरू आहे। विधानसभेसाठी भाजप ग्राउंड झिरोवरती काम करणार आहे। केंद्रीय भाजपच्या नेत्यांची याबद्दलची माहिती समोर येते आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहे। शिवाजी, विधानसभेच्या दृष्टीने भाजपतनं सुरू असलेल्या या हालचाली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप समोर आता मिशन 125 दिसतंय। भाजप फोकस केलेला आहे आणि त्या मिळवण्यासाठी ग्राउंड झिरोवरती काम करण्याचं नियोजन भाजपने आखलेलं आहे। सुरुवातीला त्यांच्या पक्षांचं म्हणणं आहे की 50 जागा सहजतेने निवडून येऊ शकतात। ते त्या ठिकाणी स्थानिक आमदार त्यांचं ते गणित पाहतील। मात्र इतर ज्या 75 जागा या ठिकाणी तयारी करावी लागेल। यासाठी कुठलाही गाजावाजा न करता ग्राउंड झिरोवरती समविचारी पक्ष आणि त्याचबरोबर समविचारी सामाजिक संघटना यांना सोबत घेऊन ग्राउंड झिरोवरती काम करणं आणि या 75 जागा निवडून आणणं यासाठी व्यूहरचना रणनीती आखण्यासाठी प्रयत्न करणं आणि प्रत्येक मोठ्या नेत्यावरती एका जिल्ह्याची जबाबदारी असेल। त्या ठिकाणी जी गोष्ट आहे जी मदत करणं गरजेचं आहे त्याचा अहवाल आताच मागवला जाणार आहे आणि त्यानुसार राज्यातील किंवा केंद्रात जरी भाजपचं मोठ्या पद्धतीने अशा जबाबदारी प्रत्येक जिल्ह्यात अहवाल मागवण्यात आली, स्थिती जाणून घेण्यास सांगण्यात आले आहे। हा अहवाल केंद्रीय भाजप नेतृत्वाकडे येणार आहे, त्यानुसार व्यूहरचना आखली जाणार आहे। त्यामुळे भाजपच्या रणनीतीबाबत त्यांचं असं देखील म्हणणं होतं की इतर आमच्या 2 पक्षांच्या मोठ्या मोठ्या यात्रा निघत आहेत, पण आम्ही ग्राउंड झिरोवरती फोकस करत आहे आणि ग्राउंड झिरोवरतीच काम करून निवडणुका जिंकता येतात हे आम्ही मध्य प्रदेश निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे। त्यामुळे ग्राउंड झिरोवरती काम करून मी ही निवडणूक बरोबर। त्यामुळे विधानसभेसाठी भाजप आपल्याला ग्राउंड झिरोवरती दिसणार आहे आणि तसं नियोजन सध्या सुरू आहे। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।